पुणे जिल्ह्यात बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी नेते अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। प्राथमिक अहवालानुसार या भागात एअर ट्रॅफिक कंट्रोलची सुविधा मर्यादित असून धुक्यामुळे दृश्य मर्यादा कमी होते, याचा संभाव्य परिणाम अपघातात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विमान बारामती विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करताना धावपट्टीजवळ अचानक नियंत्रण हरवून कोसळले आणि स्फोट झाला। विमानात स्फोट होऊन आग लागल्याने धुरात बुडालेले दिसले, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामतीमध्ये आगामी जिल्हा परिषद स्थानिक निवडणुकींच्या बैठकांमध्ये भाग घेण्यासाठी जात होते। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजनीतिक व सामाजिक क्षेत्रातून प्रचंड भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, बारामती। महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका।